सर्दी, नाक वाहणे, घसा खवखवणे किंवा अंगात थंडी वाजत असल्यास तुळस, आलं आणि मधाचा काढा अतिशय उपयुक्त ठरतो. 5-6 तुळशीची ताजी पानं आणि एक छोटा आल्याचा तुकडा ठेचून ते 1 कप पाण्यात उकळावे. पाणी अर्धे झाले की गॅस बंद करून काढा गाळून घ्यावा. कोमट झाल्यावर त्यात 1 चमचा शुद्ध मध मिसळून हा काढा दिवसातून 1 ते 2 वेळा घ्यावा. तुळस कफनाशक असून आलं शरीराला उष्णता देते आणि मध घशाला आराम देतो. हा उपाय केल्याने सर्दी लवकर आटोक्यात येते, खोकला कमी होतो आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. खोकल्यासाठी काळी मिरी पूड अधिक मध. खोकला सतत येत असेल, घसा खवखवत असेल किंवा कफ साचला असेल तर काळी मिरी पूड आणि मध हा अतिशय जुना व परिणामकारक उपाय आहे. अर्धा चमचा काळी मिरी पूड 1 चमचा शुद्ध मधात मिसळून दिवसातून 1 ते 2 वेळा चाटावी. काळी मिरी कफ वितळवते तर मध घशाला आराम देतो. हा उपाय घेतल्याने खोकला हळूहळू कमी होतो आणि घसा स्वच्छ राहतो. घसा दुखण्यासाठी मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्यात. घसा दुखणे, खवखव किंवा सूज असल्यास कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ घालून दिवसातून 2 ते 3 वेळा गुळण्या कराव्यात. मीठ जंतुनाशक असल्याने घशातील संसर्ग कमी होतो आणि वेदनाही लवकर कमी होतात. पोटदुखीसाठी ओवा अधिक कोमट पाणी. पोटात कळ येणे, गॅस किंवा दुखणे असल्यास ओवा फार उपयोगी ठरतो. अर्धा चमचा ओवा थोड्या कोमट पाण्यासोबत घ्यावा. ओवा पचनक्रिया सुधारतो, गॅस बाहेर काढतो आणि पोटदुखी त्वरित कमी करतो. अपचनासाठी ताकात चिमूटभर भाजलेली जिरेपूड. जेवण पचत नसेल, जडपणा वाटत असेल तर ताकात चिमूटभर भाजलेली जिरेपूड मिसळून प्यावी. ताक पोट थंड ठेवते आणि जिरे पचनशक्ती वाढवतात. नियमित केल्यास अपचनाचा त्रास कमी होतो. आम्लपित्तासाठी थंड दूध किंवा केळी खावी. छातीत जळजळ, आंबट ढेकरा किंवा पोटात आग लागल्यास थंड दूध किंवा पिकलेली केळी खावी. यामुळे पोटातील आम्लता कमी होते आणि लगेच आराम मिळतो. बद्धकोष्ठतेसाठी रात्री कोमट दूध व गूळ घ्यावा. पोट साफ होत नसेल तर रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात थोडा गूळ घ्यावा. गूळ आतड्यांची हालचाल वाढवतो आणि सकाळी नैसर्गिकरित्या पोट साफ होण्यास मदत करतो. जुलाबासाठी ताकात मीठ. जुलाब झाल्यावर शरीरातील पाणी कमी होते. अशावेळी ताकात थोडे मीठ घ्यावे. यामुळे पोट स्थिर होते आणि शरीराला आवश्यक क्षार मिळतात. उलटीसाठी आलं रस अधिक मध. उलटी, मळमळ किंवा पोट फिरत असल्यास आलं रस आणि मध समप्रमाणात घ्यावा. आलं पचनसंस्था शांत करते आणि उलटी थांबवते. डोकेदुखीसाठी कपाळावर नारळ तेलाने हलकी मालिश करावी. ताणामुळे किंवा उष्णतेमुळे डोकेदुखी होत असल्यास कपाळावर व शिरांवर नारळ तेलाने हलकी मालिश करावी. यामुळे मेंदू शांत होतो आणि वेदना कमी होतात. मायग्रेनसाठी उपाशीपोटी पाणी पिणे. मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी रोज सकाळी उठल्यावर उपाशीपोटी 1 ते 2 ग्लास कोमट पाणी प्यावे. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि डोकेदुखीची तीव्रता कमी होते. सांधेदुखीसाठी हळद दूध. सांधे दुखणे, सूज येणे असल्यास रात्री झोपण्यापूर्वी हळद घातलेले कोमट दूध प्यावे. हळद दाह कमी करते आणि हाडांना बळकटी देते. कंबरदुखीसाठी एरंड तेलाची मालिश. कंबरदुखी असल्यास एरंड तेल थोडे गरम करून कमरेला मालिश करावी. एरंड तेल स्नायूंमध्ये खोलवर जाऊन वेदना कमी करते.